सर्वांना जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु मॅम. ओके, आपण सुरू करूयात. काल जय आपण गुरु. जय गुरु सर. द्वितीय जय पाठ आपण गुरु. जय गुरु. द्वितीय पाठ आपण जवळजवळ संपवलेला आहे. एक थोडंसं रिव्ह्यू घेऊ आपण त्याला. आपण काय केलं यामध्ये. सुरुवातीला काही वाक्य आपण शिकलो. त्या वाक्यांमध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद आणि अव्यय यांची आपण एक थोडक्यात 13 वाक्यांच्या मधून माहिती घेतली आणि त्या ठिकाणी काही विभक्तींचा पण आपण विचार केला. संस्कृतमध्ये आपण काही वाक्यांचा अनुवाद केला. 15 वाक्य आपण यामध्ये अनुवाद केलेले आहेत. आणि इथे विभक्ती देव, त्यानंतर मानव आणि राम या तीनचा आपण अभ्यास केला होता. त्यानंतर ह्या विभक्तीवर आधारित काही वाक्यांचा आपण इथे अभ्यास केला होता. 10 वाक्य साधारणतः. नंतर हे बरंचसं मागचंच असलेले क्रियापद, काही वर्तमान काळात त्यांचे धातू, त्यांचे काही वाक्य हे आपण वाचले त्यावेळेला. आणि या पानावर आपण शेवटी होतो. आपण त्या क्रियापदाच्या साह्याने वाक्य तयार करा, जे लाल मधलं तिसरं यावरती होतो आपण. आगच्छामी, आगच्छति, धावसी, धावती, करोमि, करोषि, भवती, अस्ति, पतती ही वाक्य त्यातली होती. मला वाटतं आपण करोमी पर्यंत केलं होतं, करोमी किंवा करोशी मध्ये. तर 4 वाक्य राहिलेली आहेत. आपण करोमी पासून करूयात. करोमी पासून करण्याकरता पहिल्यांदा निलिमा चव्हाण आहेत आपल्याकडे. मॅडम निलिमा ताई, अम, करोमी सोपं वाक्य करा. 2 वाक्य, 3 शब्दाचं वगैरे, 2-3 शब्दाचं. अम, करोमी म्हणजे अहम येणार. अहम किम करोमी, अहम अहम कार्यम करोमी. अहम किम करोमि. ओके. किम करोमी होतं प्रश्नार्थक, किंवा अहम कार्यम अहम करोमी. अहम कार्य. ओके. करोशी करू शकाल तुम्ही. करोशी कोणाला म्हणतो आपण? समोरच्या माणसाला. त्वम, त्वम किम करोषि. त्वम किम करोशी प्रश्नार्थक झालं. ओके, चालेल, थँक्यू. आनंद जोशी आहात का? भवती पासून वाक्य करतात एखादा. ओम भिक्षाम देव भवती. ओके ओके, ठीक आहे. ओम भिक्षाम भवती हे सुद्धा एक वाक्यच आहे. सह राजा भवती, तो राजा होतो. सह शिक्षक भवती, तो शिक्षक होतो. ओके, थँक्यू. शुभदा कुलकर्णी. मी बोलू का एक? हा, बोला बोला. राजेंद्र. हा, बोला सर. भानुवासरे अवकाशः भवति. हा, ओके. अवकाश होते, राईट, गुड, छान वाक्य. अवकाशे होईल का? अवकाश, अवकाश भवती. अवकाश नाही, भानुवासरे अवकाशः भवति. भवती. ओके, नाईस. शुभदा कुलकर्णी. अस्ति. अस्ति. सह येईल ह्याच्यामध्ये. हा सह पुत्र अस्ति. हा, पुत्र अस्ति. हा, तर सह एक बालकः अस्ति, एकः सह बालकः अस्ति. एकः बालकः अस्ति किंवा सा सह एक बालिक क्रीडांगणे क्रीडति. हा, क्रीडांगणे सह अस्ति. क्रीडांगणे अस्ति किंवा अस्- उद्याने अस्ति असं पण उद्याने म्हणू अस्ति. शकतो ना. हो, चालेल चालेल. ओके. सोनाली ताई, सोनाली सुळे. पतती. भवंती ना. नाही, भवंती नाहीच आहे यामध्ये, पतती आहे. आपण हे घेत नाही ना, बहुवचन घेत नाहीये. इथे फक्त एक वचनच आहे.
नाही भवंती पतती आहे ना की कुठे दिसला? आहे ना हे अस्ति नंतर भवंती आहे. आहे का पुढे? हा, माझ्या झाकलं गेलं तिथे. ओके ओके म्हणा. अच्छा ओके, भवंती आहे. हा ते झाकलं गेलं माझ्या याच्यामध्ये. आहे पाहून. ओके हम्म. ओके. भवंती, हा चालेल. भवंती म्हणजे होतात. भवतीचं बहुवचन जमेल? नाही मला नाही जमत आहे. ओके. कुणी करेल? मी बघतो. हो. मी हो, कुणी करेल? उद्याने पुष्पाणि भवन्ति. ओके. उद्याने पुष्पाणि भवन्ति. वृक्षे फलानि भवन्ति. वृक्षे वृक्षे फलानि भवन्ति. हो. पुष्पाणि भवन्ति. वृक्षस्य बहुनि पत्राणि भवन्ति. हा, वृक्षस्य नाही, वृक्षे. वृक्षे वृक्षे. बहु हा, वृक्षे ब- किंवा वृक्षेषु. एक एक झाड असेल तर वृक्षे, अनेक झाडे असेल तर वृक्षेषु. बहुनि बहुनि पत्राणि पत्राणि, भवन्ति. बहुनि पुष्पाणि, बहुनि फलानि भवन्ति. ओके, गुड, नाईस. आता कोण आहे? रवींद्र जोशी साहेब. पतती. आताच मी घेतलं, पण ठीक आहे. घेतलं पतती. का? हा, कंदुकाः तत्र पतति. कंदुकः म्हणजे काय, तुम्हाला चेंडू म्हणायचं का? हा, चेंडू म्हणायचं. ओके, हा, ओके. किंवा पर्णम हा, तत्र पतति. पतती, ओके. तर त्याला कंदुकः म्हणण्याचे मग कंदुकम म्हणावं आपण त्याला. कंदुकम अच्छा, पतती. हा, कंदुकम. तसं कंदुकः कंदुकम. म्हणलं की मग ते बहुवचन करावं लागतं. पततीने पतंती हो. होते. हा, पतति एक वचन हा आहे. हा, एक वचन. ठीक. ओके. पर्णम पतति, पर्णम पुष्पम पतति. पतति. येस, हम्म. एक वचन ठीक. कोणतंही चालेल त्याला. हा. आता खाली जे वाक्य आहे, राम देव बालक सार्धम गच्छामी आगच्छामी क्रीडामी. यामध्ये यांनी वापरलेले सार्धम. सार्धम म्हणजे सह जे असतं, सहच्या ऐवजी सार्धम वापरलं जातं, म्हणजे बरोबर. ते सार्धम जे असतं हे तृतीयला करता असतो, तो तृतीयमध्ये असतो. म्हणजे असं होतं बरेचदा की जसं आपण म्हणतो की नमहला देवाय लागते किंवा चतुर्थी लागते. परवा एक कोणतरी सांगितलं त्याचं ना की नमः असेल तर नेहमी चतुर्थी विभक्ती लागते, देवाय नमः. तसं सार्धम जे असतं त्याला करता नेहमी तृतीयेत पाहिजे असतो. म्हणजे कसं की राम आहे, गच्छामी आहे. राम सार्धम गच्छामी असं नाही होत. सार्धम म्हणजे बरोबर, सह. म्हणजे रामाबरोबर जा असं जर म्हणायचं आपल्याला तर रामेन सह किंवा रामेन सार्धम गच्छामी, रामेन सार्धम आगच्छामी, रामेन सार्धम क्रीडामी. हे सार्धम मध्ये एक तर हलंत म असेल किंवा सार्धच्या वर अनुस्वार असेल. असंच देव देवेन सार्धम गच्छामी, देवेन सार्धम आगच्छामी, देवेन सार्धम क्रीडामी, बालकेन सार्धम गच्छामी, बालकेन सार्धम आगच्छामी, बालकेन सार्धम क्रीडामी. हा, कोणी बोल, कोणाला विचारा. वैशाली हा बोलते. हा, बोला. हा, अच्छा, हा जो हलंत म आहे तो आगच्छामी म्हणजे अ असेल तेव्हाच वापरायचं ना, अदरवाईज ते काय हा, म्हणतात. नियमाने तुम्ही जाल तर तसं हा म्हणजे पुढे जर स्वर असेल तर स्वराच्या वेळेला हलंत म ठेवायचा, ओके इतर वेळेला त्या सार्धच्या वर अनुस्वार घेऊन घ्यायचा. पण सध्या तरी अजून ह्या हा. प्रारंभाच्या परीक्षेला दोन्हीपैकी कुठलंही वापरलं तरी ती चूक मानली जाणार नाही. पण नियमाने तसं घ्यायला पाहिजे. ओके. सर सर, सार्धमचं प्रश्न होता. परत सांगा ना, कारण हो, की ठीक. आवाज सगळा जात होता. ओके ओके, माझा आवाज हा. जात होता सर, का? एक- ओके हा, हा. जात होता आवाज, त्यामुळे कळलं नाही आणि ब्रेक ओके, पण झाली मीटिंग. ओके ओके, ब्रेक झाली. अच्छा, बर, मी परत रिपीट करतोय सगळं. सार्धम म्हणजे सह किंवा बरोबर. काही ठिकाणी संस्कृतमध्ये कसं असतं की काही क्रियापदांना एक विशिष्ट विभक्ती लागते. त्यातलं सार्धम आणि सह किंवा साकम
याच्याबरोबर तृतीय विभक्ती लागते. तृतीय म्हणजे एन, जसं आपण बघितलं असेल अक्षर असेल तर इथे हे तृतीय विभक्ती देवेन दिलंय. देवेन, रामेन, बालकेन, असं मानवेन, असं हे म्हणजे देवाने, रामाने, बालकाने, असं तृतीय विभक्ती होत आहे. पण इथे पर्टिक्युलर रिक्वायरमेंट अशी आहे की बरोबर सार्धम, साकम किंवा सह हे जेव्हा तिथे असेल त्यावेळेला तृतीय विभक्ती कर्त्याची पाहिजे. कर्ता कोण आहे? राम, देव, बालक हे. म्हणून म्हणजे वाक्य कसं होईल? रामेन सार्धम गच्छामि, रामेन सार्धम आगच्छामि, रामेन सार्धम क्रीडामि. देवेन सार्धम गच्छामि, देवेन सार्धम आगच्छामि, देवेन सार्धम क्रीडामि. बालकेन सार्धम गच्छामि, बालकेन सार्धम आगच्छामि, बालकेन सार्धम क्रीडामि. तर आता त्याचं हे वाक्याचं मिनिंग म्हणजे रामेन सार्धम म्हणजे गच्छामि रामाबरोबर म्हणजे जा, रामाबरोबर ये, रामाबरोबर खेळ. देवाबरोबर जा, देवाबरोबर ये, देवाबरोबर खेळ. बालकाबरोबर ये, बालकाबरोबर जा, बालकाबरोबर खेळ. त्याच्यासह जातो येतो येईल ना, कारण गच्छा मी आहे तिथे. हो येस सॉरी, जातो, जातो, येतो, खेळतो. रामाबरोबर खेळतो, रामासह खेळतो, रामासह जातो, रामासह येतो. देवासह जातो, देवासह येतो, देवासह खेळतो. बालकासह जातो, बालकासह येतो, बालासह खेळतो, बालकासह खेळतो. तर हे लक्षात ठेवायचं पॉईंट म्हणजे सार्धम बरोबर तृतीय विभक्ती वापरली जाईल. यामध्ये काही सर अजून? एक प्रश्न होता. हो. हो आहे सर. आता हे आपण जेव्हा गच्छामी किंवा आगच्छामी वापरतो, मी जेव्हा वापरतो, तो आपण जनरली उत्तम पुरुषासाठी वापरतो. हो. तर मग इथे हे नाही, हे कसं आता इथे म्हणजे कसं आहे, तृतीय मी पुरुष ह्याच्यावर? सुरुवातीला मी जे जा वगैरे म्हटलं ना, तर जा वगैरे नाही, ते हा. जातो, रामाबरोबर जातो, हा, बरोबर आहे. रामाबरोबर येत. पण मग हे अहम, तिथे तृतीय अहम जे आहे करता. आता इथे अहम हा एक करता आणि राम हा एक करता असा प्रकार झाला. तर अहमची विभक्ती तशी तृतीयेमध्ये जाणार नाही. मध्ये जाईल ते रामाचीच जाईल. अहम रामेन सार्धम गच्छामि, अहम देवेन सार्धम आगच्छामि, अहम बालकेन सह क्रीडामि, असं होईल. पण इथे अहम अध्यारूत आहे ना, म्हणजे आपण लिहित नाही अहम. हो हो हो. तर जेव्हा जेव्हा हे मी एंडिंग असतं क्रियापद, तेव्हा तेव्हा अहम आहे हे असं गृहीत असते आपण. हा. पण ही विभक्ती जी लागेल त्याला राम, देव, बालक असा जर राहील कोणाबरोबर, हा तर त्याकरता बरोबर. तृतीय म्हणजे विभक्ती लागेल ती. मी रामाबरोबर जातो असं होतं हा. जरा. हा, अहम रामेन सह गच्छामि, रामाबरोबर जातो. अच्छा. Correct. पण फरक एवढाच की साधम जेव्हा आपण लावतो, जेव्हा वापरतो शब्द, तेव्हा ही तृतीय विभक्ती लागते. म्हणजे तृतीय रामेन, विभक्ती, हो देवेन, हो. जे येस कोणी येस असेल ते. येस. पण अहम आहेच आहे. म्हणजे अहम, हा अहम गच्छा राम म्हणजे आहे ते, अहम गृहीत आहे रामेन त्या. हो, गृहीत आहे. येस. ओके. आता ह्याच्यामध्ये अजून एक असतं की जेव्हा राम असतो, म्हणजे र पासून जेव्हा एखादं नाम सुरू होतं, त्यावेळेला त्याचं जे न असतं ते न बाणाचं असतं. रामेन जेव्हा आपण लिहू, ते पुढे केव्हा तर येईल आपल्याला, तर ते रामेन न मोठं असेल, इतरांचं लहान असेल. हो, त्या मंगलचरण मध्ये तसंच होतं रामेण. हा हा, रामेन ते न बाणाचं होतं त्यामध्ये. ओके. करेक्ट. तर तो देवासोबत जातो मग सह देवेन सार्धम गच्छति, ओके. त्वं देवेन सार्धम गच्छसि, आगच्छसि, क्रीडसि. जर नुसतं घ्यायचं तर बालक, बालकः रामेन सह क्रीडसि, क्रीडति.
यातलं घेतला आपण एखादा थर्ड पर्सन घेतला कोणी पण. बालक रामेण सह आगच्छामी, आगच्छसी बदलायचं. तर कर्ता कोण आहे, मुख्य कर्ता कोण आहे त्याप्रमाणे ते बदलेल. म्हणजे सार्धमसाठी हे तृतीया, आणि हा जे राहील गच्छामी आगच्छामी क्रीडामी याचं स्वरूप जे आहे ते मुख्य कर्त्याप्रमाणे बदलेल. अहम असेल तर आगच्छामी गच्छामी, स असेल तर गच्छती आगच्छती क्रीडती, आणि त्वम असेल तर गच्छसी आगच्छसी क्रीडसी. हे ओके आता इथपर्यंत? कुणाला हो काही सर. शंका अजून आहे याच्यामध्ये? नाही. नाही ना? मग आपण आता इथे दुसरा पाठ संपला असं गृहीत धरू का? तिसऱ्या पाठात जाऊ आपण. दुसऱ्या हो. पाठात आपण जे काय हो शिकलो ते सर. परत जेव्हा तर रिव्ह्यू होईल याचा परत, आणि पुढच्या पाठामध्ये सुद्धा काही ना काही यातलं येतच जाईल. याची जी काय PDF राहील ती ग्रुपवर ठेवूच आपण, म्हणजे तुम्हाला घरी वाचायला कामाला येईल. मी याला बंद सर. करतो. हा, सर त्या विद्याताईंचा माईक ऑन आहे, त्यांना प्लीज बंद अरे. करायला सांगतो. आनंद जोशी साहेब तुमचा फोन म्यूट करता का जरा? हा. मी करू का म्यूट इथून? हा सर, आम्हाला Yes. थोडा अगदी थोडा होमवर्क देत जा ना. अनम्युटेड होतो ना माझा. हे शब्द नाही, आता अनम्यूट केला परत तो. घरातला आवाज येत होता, हम्म. मी म्यूट केला होता मी आता. ओके, हा. ठीक आहे. थोडा आजचा आणि कालचा homework देत व्हिडिओ जा. टाकू शकाल का? कारण जरा टाकलाय मी लगेच टाकलेला आहे तिथे ग्रुपवरती, त्या ह्याच्यावरती आहे. बरं, कारण जराशे हे जरा रिवाईज परत करावंसं हा, वाटतंय. मी परत तिथे हा. 10 मिनिटात टाकतो. माझा क्लास संपला ना, एक 10-15 मिनिटात व्हिडिओ मी टाकतो तिथे. व्हिडिओ म्हणजे ते रेकॉर्डिंग जे आहे ते. हा, रेकॉर्डिंगच. मी याला बंद करतो सध्या. आपण तिसऱ्या पाठाला जाऊ. हा तृतीय पाठ. याची सुरुवातच आपल्याला नपुंसक लिंगी अकारांत शब्दांपासून होते. आपण मागच्या वेळेला काय बघितलं होतं? अकारांत पुल्लिंगी शब्द बघितला होता. मग तो राम असेल, ते बालक असेल, ते मानव असेल, तर सतत नपुंसक लिंगामध्ये काय फरक पडतो पण त्याच्यावर बघूयात. याला खूप जड होत आहे असं काही समजू नका, हे सवयीने आपल्याला आपोआप होतं. पहिलं आहे फलम फले फलाणी. फलम एक वचन, फले द्विवचन, फलाणी बहुवचन. प्रथमा फलम फले फलाणी द्वितीया. म्हणजे प्रथमा आणि द्वितीया नपुंसक लिंगामध्ये एकच आहे. फलम फले फलाणी म्हणजे इथे फलम दिलं, तिथे दुसरं कुठलंही नपुंसक लिंगी रूप असेल तरी त्याचं प्रथमा आणि द्वितीया रूप सारखंच राहील. एक वचन, द्विवचन, बहुवचन तिन्ही पण एकच राहील. इथे बहुवचनामध्ये जे नी राहील शेवटचं ते ऱ्हस्व नी राहील. ओके. तृतीयेमध्ये एक वचन फलेन म्हणजे फळाने, द्विवचन फलाभ्याम म्हणजे 2 फळांनी, फलैही अनेक फळांनी. चतुर्थीमध्ये फलाय फळासाठी, फलाभ्याम 2 फळांसाठी, फलेभ्यः अनेक फळांसाठी. हे पंचमी पण फलेभ्याच आहे ना, ते झाकलं गेलं माझ्या इथे. फलेभ्याच आहे. हो, पंचमी फलात. आपण बघितलं की पंचमी जे असतं ते त एंडिंग असतं, अर्ध त. फलात, फलाभ्याम, फलेभ्यः. षष्ठी फलस्य फलयोः.
फलानाम, म्हणजे फलस्य म्हणजे फळाचे, फलयो म्हणजे 2 फळांचे, फलानाम म्हणजे अनेक फळांचे. पंचमी म्हणजे फलात म्हणजे फळापासून, फलाभ्याम म्हणजे 2 फळांपासून, फलेभ्य म्हणजे सर्व फळांपासून किंवा अनेक फळांपासून. सप्तमी फले म्हणजे फळामध्ये, फलयोः 2 फळामध्ये, फलेषु अनेक फळांमध्ये. आणि संबोधन हे फल, हे फले, हे फलानी. म्हणजे संबोधनमध्ये आणि प्रथमेमध्ये साम्य आहे. इथे फलम आहे, हे फल आहे. इथे फले आहे, हे फले. फलानी, हे फलानी. म्हणजे यामध्ये काही गोष्टी या पुन्हा पुन्हा आल्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जातात. फक्त त्याचा जेव्हा अर्थ लावू आपण, तेव्हा अर्थ लावताना संदर्भानुसार लावावा लागेल. म्हणजे प्रथम आहे का द्वितीय आहे, प्रथमा म्हणजे कर्ता आहे का द्वितीय म्हणजे कर्म आहे, किंवा फलाभ्याम वापरला असेल तर मग तृतीय आहे का चतुर्थी आहे का पंचमी आहे, म्हणजे नेईशी आहे, चतुर्थी म्हणजे त्यासाठी आहे, फलाभ्याम म्हणजे त्यापासून आहे. हे आपल्याला संदर्भानुसार अर्थ करावा लागेल. तसेच षष्ठी आणि सप्तमी फलयोः हे आपल्याला बघावं लागेल की साचिशीमध्ये येतं का सप्तमीमध्ये त सारखं येतं. इथे फलेषु आहे बहुवचन सप्तमी आणि फले आहे एक वचन सप्तमी. हे पण पुल्लिंगी सारखंच आहे. पुल्लिंगी मध्ये सुद्धा सप्तमी एक वचन एकारांती होतं आणि बहुवचन जे होतं ते शू एंडिंग होतं. म्हणजे काही साम्य असतं. आपण जेव्हा मोठा टेबल सगळ्यांचा करू आणि जेव्हा सगळा टेबल तयार करून कम्पेअर करू, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये एक ठराविक पद्धतीने शब्द बदलतात. त्यामुळे आपल्याला एक पॅटर्न कळला की पुढचं लक्षात ठेवायला सोपं जातं. म्हणजे काही सगळ्याच गोष्टी पाठ कराव्या असं नाहीये. आपण पुन्हा एकदा वाचू. फलम एक वचन, फले द्विवचन, फलानी बहुवचन प्रथमा. फलम एक वचन, फले द्विवचन, फलानी बहुवचन द्वितीया. फलेन एक वचन, फलाभ्याम द्विवचन, फलैहि बहुवचन तृतीया. फलाय एक वचन, फलाभ्याम द्विवचन, फलेभ्यः बहुवचन चतुर्थी. फलात एक वचन, फलाभ्याम द्विवचन, फलेभ्यः बहुवचन पंचमी. फलस्य एक वचन, फलयोः द्विवचन, फलानाम ने फलेभ्यः बहुवचन पंचमी. फलस्य एक वचन, फलयोः द्विवचन, फलानाम बहुवचन षष्ठी. फले एक वचन, फलयोः द्विवचन, फलानाम बहुवचन षष्ठी. फले एक वचन, फलयोः द्विवचन, फलेषु बहुवचन सप्तमी. हे फल एक वचन, हे फले द्विवचन, हे फलानी बहुवचन सप्तमी. खूप जड गेलं का? कसा वाटला ऐकायला? नाही, छान वाचलं तुम्ही. कंटाळवाणं वाटलं का? मग आता हे नाही, पुन्हा पण एकदा हे वाच. असं पाठ करणं आवश्यक आहे का? हे कसं म्हणजे हे आपोआप पाठ मला होतं त्या आपलं. दृष्टीने वाक्यामध्ये नाही, पाठ केलेलं फारच चांगलं. पण जर पाठ होण्यामध्ये अडचणी येत असतील तर हे आपण वाक्यामध्ये जेव्हा वापरू त्यावेळेला आपोआप पाठ होत जाईल. ते तरी आपण वर्गामध्ये सुद्धा एक वेळ तरी कमीत कमी वाचून घेत जाऊ याला म्हणजे आता जे टेबल्स आहेत तसे. तर परवा आपण 2 दिवस वाचलं ते. आज आपण नपुंसकलिंगी होतं म्हणून त्याला थोडंसं जास्त नाही वाचलं. तर हे एकदा वाचेल कुणी? हा बोला. हे आपोआप पाठ होता म्हटलं की पुष्कळ धीर वाटतं. नाही, होतं ते सवयीने होतं ना. जसं आपण वाक्यामध्ये वापर करतो त्याचा ऑटोमॅटिक लक्षात राहतं ते.
तर एक प्रश्न होता, हा बोला. म्हणजे संबोधन सगळ्याच ह्याला अप्लिकेबल असतं का, म्हणजे लागू पडतं का? म्हणजे आता फल काही आपण सर्वनामांना फल अप्लिकेबल नाहीये, पण बहुतेक ठिकाणी हा काय होतं, इथं संस्कृतमध्ये काव्य खूप आहे आणि काव्यामध्ये अं, त्या कवीला स्वातंत्र्य खूप आहे. त्यामुळे कवीच्या हा ठिकाणी कुणीही बोलतं, कुणालाही कुणाला बोलतो. म्हणजे एखादा दगड एखाद्या फुलाला उद्देशून सुद्धा काही बोलू शकतो. मग तो म्हणतो की हे अच्छा फळा तू असं कसं केलंस, किंवा एखादा बेडूक हम्म असतो. म्हणजे अशा ज्या अनेक कथा आहेत, त्या कथांमध्ये असं खूप आहे की प्राणी वृक्षांना बोलतात, झाडांना बोलतात, वेलींना बोलतात, नद्यांना बोलतात. म्हणून हे संबोधन बहुतेक ठिकाणी आहे. फक्त अच्छा सर्वनामांचे काही ठिकाणी नाही असत तिथे, म्हणजे अस्तित्वातच नाही आहेत ते. हम्म. ओके. ओके. हे एकदा कोणी वाचेल, म्हणजे पुढे जाऊ आपण. हो सर, वाचू का मी? हा वाचा. फलम एक वचन, फले द्विवचन, फलानी बहुवचन प्रथमा. हम्म, फलम एक वचन, फले द्विवचन, फलानी बहुवचन द्वितीया. हम्म, फलेन एक वचन, फलाभ्याम द्विवचन, फलैः बहुवचन हम्म, तृतीया. हम्म, फलाय एक वचन, फलाभ्याम द्विवचन, फलेभ्यः चतुर्थी. हम्म. फलात एक वचन, फलाभ्याम द्विवचन, फलेभ्यः बहुवचन पंचमी. मला वाटतं चतुर्थी सुटलं माझ्याकडे. हे ठीक आहे. हा. फलस्य एक वचन, फलयोः द्विवचन, फलानां बहुवचन षष्ठी. हम्म, फले एक वचन, फलयोः द्विवचन, फलेषु बहुवचन सप्तमी. हम्म. हे फल एक वचन, हे फले द्विवचन, हे फलानी बहुवचन संबोधन. ओके, छान. तर हे असे हे अकारांत नपुंसक लिंगी शब्दरूप आपण काही बघितले. शब्दरूप जे असतात ते नामांचे असतात आणि धातुरूप असतं ते धातूंचं असतं. धातू म्हणजे क्रियापदा ज्यापासून बनतात त्याला म्हणतात धातू. या धातूंची वेगवेगळी रूप आहे. जसं आपण ते बघितले पठती, असे ते ते धातू झाले ते. आणि हे जे आहेत ते शब्दांची रूपं आहेत, ही नामांची रूपं आहेत, किंवा आणखी काही सर्वनामांची पण रूपं असतात, ती पण शब्दामध्ये आहेत. तशी अनेक प्रकारची रूपं आहेत आणि साधारणतः एक 8 ते 10 प्रकारची अशी रूपं आहेत की जी आपल्याला अभ्यासायची आहे. तर हे अकारांत नपुंसक लिंगी रूप झालं. यानंतर आपण काही शब्द बघूयात. ही शब्द कोण वाचेल? वैशाली ताई, तुम्ही वाचाल पहिली 5 शब्द. हो सर. हम्म. हम्म. गृहम घर, द्वारम दरवाजा, कक्षः खोली, वातायनम खिडकी, सभाजन कोष्ठः हम्म. म्हणजे स्वागत कक्ष किंवा दिवाणखाना. दिवाणखाना. ओके, बस, थँक्यू. तर इथे हम्म. आपल्याला दिसेल की हे जे शब्द आहेत ते एखाद्या घराबद्दलचे आहेत. इथे आपल्याला हे दिसतं की काही शब्द हे नपुंसक लिंगी आहे आणि काही शब्द हे पुल्लिंगी आहे. आता हे नपुंसक लिंगी का आहेत आणि पुल्लिंगी का आहेत याचं काही उत्तर सांगता येत नाही, पण आहे ते आपण स्वीकारायचं. गृहम म्हणजे घर, हे आपण बघितलेलं आहे. अहम गृहम गच्छामी, मी घरी जातो. तर ते गृहमचं, हे गृहम म्हणजे घर. तसं द्वारम म्हणजे दरवाजा. मराठीमध्ये दरवाजा पुल्लिंगी आहे, पण इथे संस्कृतमध्ये द्वारम जे आहे ते नपुंसक लिंगी आहे. याच्या उलट कक्ष, मराठीमध्ये खोली, हे स्त्रीलिंगी आहे, पण इथे कक्ष हे पुल्लिंगी आहे. खिडकी स्त्रीलिंगी आहे, पण वातायनम ज्यामधून हवा येते त्याला ते नपुंसक लिंगी केलंय. आणि दिवाणखाना याला सभाजन कोष्ठ, जिथे लोक बसतात, सभाजन कोष्ठ असं नाव दिलं त्यांनी, पुल्लिंगी. ठीक आहे, पुढे कोण जाईल आता मग? नवीन ग्रुप. इरा देशपांडे. हो सर. नल,
नळ नाही, काय कूप काय म्हणजे वाचलं? विहीर. काय वाचलं? नळ. नाही, नलह. अच्छा नलः. सॉरी. नलः नळ. हम्म, कूप कूपः म्हणजे विहीर. हम्म, पाकगृहम म्हणजे स्वयंपाकघर. हम्म, स्नानगृहम म्हणजे न्हाणीघर. हम्म. शौचकूपः म्हणजे शोधकूप. आणि तरही तरही म्हणजे तरही हम्म. तर तरही तरही म्हणजे म्हणजे तर तर. किंवा म्हणून. ओके. हे आणखी काही शब्द दिलेत. आपण ज्याला नळ म्हणतो ते नलह. विहीर हा स्त्रीलिंगी मराठी आहे, पण कूपह संस्कृतमध्ये आहे पुल्लिंगी. पाकगृहम, स्नानगृहम हे दोन्ही स्त्रीलिंगी आहे. गृहम जे येतं ते सगळे नपुसकलिंगी आहेत दोन्ही पण. आणि शौचकूपह हे पुल्लिंगी आहे. आणि तरही काय आहे? अव्यय आहे. तरही असं एक प्रकारचं उभयान्वयीच अव्यय आहे. जोडलं जात, शब्द वाक्यानं जोडतं ते. आता इथे काही डायलॉग आहेत. सुरेश आणि दिनेश हे दोन मित्र हे आपसात बोलतायत. ते कसं बोलतील? तर आपण काय करू याला की माधुरी कुलकर्णी आणि सुनंदा गिरी दोन्ही हो अनम्यूट सर. करा. माधुरी कुलकर्णी सुरेश आणि सुनंदा गिरी दिनेश. जमेल का वाचायला? हो सर. हा, हो सर. माधुरी कुलकर्णी. मित्र त्वं किं करोषि. मित्रा तू काय करतोस. हा, सुनंदा मॅम. अहम गृहम तू क्या कर गच्छामि. रहे हो? अहम गृहम गच्छामि. मी ओके, घरी जाते ओके, किंवा गुड. जातो. हो, दिनेश. हो. पुन्हा एकदा माधुरी मॅम. तव गृहं कुत्र अस्ति. तुझे घर कोठे आहे. समीपे एव अस्ति मम गृहम. व्हेरी गुड, जवळच आहे माझे घर. व्हेरी गुड. माधुरी मॅम. आगच्छामि अहम अपि त्वया सह. ओके, मी पण थँक्यू. येतो तुझ्या सोबत. सोबत. थँक्यू दोघींनाही. धन्यवाद सर. सुरेश, मित्र त्वं किं करोषि. तू काय करतोस. अहम गृहं गच्छामि. तव गृहं कुत्र अस्ति. समीपे एव अस्ति मम गृहं. समीपे जवळच. समीपे एव म्हटलं त्याने. समीपे म्हणजे जवळ. एव आता जेव्हा जागेचा संबंध येतो ना तेव्हा ते सप्तमीमध्ये जातं. समीपे एव. एव म्हणजे जवळच अस्ति मम गृहं. माझे घर जवळच आहे. आगच्छामि अहम अपि त्वया. आगच्छामि अहम अपि त्वया सह. येतो मी पण तुझ्यासह. मी पण तुझ्याबरोबर येतो. असं हे वाक्य. सर ते हा, मित्र संबोधन म्हणून वापरलंय का? हा, मित्र संबोधन आहे. अच्छा. मित्र त्वं किं करोषि. राजेंद्र जोशी आणि स्नेहलताई. राजेंद्र जोशी. हा, दिनेश. रवींद्र जोशी होते. रवींद्र आहे का? सॉरी. राजेंद्र कोलेकर ते दुसरे. हा, नाही. ठीक आहे काय होतं. ओके. दिनेशः पश्य इदं विशालं गृहं मम. अत्र सुंदरम उद्यानम अपि अस्ति. नानाविधाः वृक्षाः च सन्ति. येथे एक सुंदर बगीचा सुद्धा आहे आणि विविध प्रकारची झाडे आहेत. या, पुन्हा एकदा. आगच्छ अत्र तिष्ठ. किं त्वम् इदानीं दुग्धं पिबसि. ओके, थँक्यू. येथे थांब. काय तू आता दूध पितोस. ओके, दोघांना थँक्यू. दिनेश, पश्य बघ. इदम विशालम गृहम मम. हे इदम म्हणजे हे. विशालम का बरं आलं. कारण गृहम आहे. विशाल जे आहे ते गृहचं विशेषण आहे. गृहम हे नपुसकलिंगी आहे म्हणून विशाल सुद्धा नपुसकलिंगी झालं. म्हणजे एखादं विशेषण हे
नामाच्या स्वरूपाप्रमाणे बदलतं. जर इथे गृहमच्या ऐवजी दुसरं काही पुल्लिंगी असतं, पाठशाला असतं, तर पाठशाला विशाला असं झालं असतं. तर हे गृहम नपुंसकलिंगी आहे, तर हे पण विशाल सुद्धा नपुंसकलिंगी आहे, विशालम. बघ हे विशाल घर माझे, हे माझे मोठे घर बघ. सुरेश म्हणतो अत्र इथे सुंदरम उद्यानम. आता उद्यानम हे नपुंसकलिंगी आहे, म्हणून त्याचं विशेषण सुंदरम. सुंदर सुंदरम, तर हे इथे पण म आहे, इथे पण म आहे. तर विशेषणात स्वरूप सुद्धा ह्या उद्यानप्रमाणे बदललं. अपि हे अव्यय आहे, ते बदलत नाही, असती क्रियापद. अत्र सुंदरम उद्यानम अपि अस्ति. इथे सुंदर उद्यान सुद्धा आहे. नानाविधः वृक्षाच सन्ति. अनेक प्रकारची, नानाविधः वृक्षे च नानाविधः वृक्षाच सन्ति. अनेक प्रकारची झाडे आहेत. इथे काय आहे? सुंदरम उद्यान आहे, खूप सुंदर उद्यान आहे, आणि या ठिकाणी नाना प्रकारची झाडे आहेत. मग दिनेश काय म्हणतो? आगच्छ, ये. अत्र तिष्ठ, इथे थांब, इथे उभा राहा. किम त्वम इदानीं दुग्धम पिबसी. काय तू आता दूध पितोस? आपण चहा पितोस म्हटलं असतं त्याला. तिथं दुग्धम पिबसी 50 वर्षापूर्वी कदाचित नसावं चहाचे एवढं, तर दुग्धम पिबसी आलं. आता इथे इदानीम शब्द आहे, आणि पहिल्या याच्या वाक्यामध्ये इदम म्हटलेलं आहे. पश्य इदम विशालम गृहम मम. तर इदमचा अर्थ होतो हे, आणि इदानीमचा अर्थ होतो आता. म्हणजे उच्चार दोन्हीचा जो आहे साधारण सारखा आहे, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो की इदम वापरायचं का इदानीम वापरायचं. तर इदम म्हणजे हे, इदानीम म्हणजे आता. अत्र तिष्ठ, इथे थांब. हा, कुणी बोललं का? आपण जसं, हो मी वैशाली, हो. आपण जसं इथे म्हणतो ना नॉर्मली बोलताना की ये इथे थांब, तू आता दूध पिशील का, तर हे त्या प्रकारचं वाक्य आहे का? कारण हे काय तू आता दूध पितोस हे बोलताना थोडं वृक्ष वाटतं. सो आपण ते असं म्हणू शकतो का? मी जस्ट विचारतेय की तू आता दूध पिशील का, हो ना, किंवा असं काहीतरी. दूध घेशील का, आपण म्हणतो असं ते. तर आता आपण वर्तमान काळ शिकतोय सगळा ना, अजून भविष्य काळात गेलो नाही आपण. त्यामुळे ते सध्या त्यांनी वर्तमान काळातले सगळे क्रियापद येस वापरले. येस, हा हा. पुढे आपण जेव्हा ते ओके. जाऊ त्यामध्ये मग ते वर्तमान काळातले क्रियापद शिकू आपण तेव्हा भविष्य इथे काळात. हिंदीमध्ये त्याने क्या आप अभी दूध पियोगे असं लिहिलंय. खाली हा. हिंदीमध्ये जे वाक्य आहे, नाही, काय होतं हिंदीमध्ये, आइये यहाँ रुकिये. हो ना, त्याचा हे भविष्य काळात असं. आता हे हिंदीमध्ये वर्तमान काळाला वेगळा क्रियापद नाही ना, म्हणणार त्याला. आता इथे त्यांनी आप म्हटलेलं आहे. आता हिंदीमध्ये तुमला तू सुद्धा नाही घेतलं त्यांनी. तू पियेगा असं पण नाही म्हटलं. हिंदीत तू नसतोच. ते नॉर्मली असं आदरार्थीच वापरलं जातं, म्हणून त्याने आप घेतलं. आणि पितोस हे मराठीमध्ये येतं ते, पण हिंदीमध्ये पियोगे हे वर्तमान काळाला पण हेच चालतं. ओके. ओके. आता मी वाचतो. सुरेशः न अहम पिबामी सायंकाले दुग्धम. न अहम पिबामी सायंकाले, ही वेळ आहे. वेळेबद्दल जेव्हा वेळेमध्ये उपयोग करतो आपण त्यावेळेला सप्तमी वापरली जाते. सायंकाले दुग्धम, प्रातःकाले, मध्यान्हे, मध्यरात्रे. हे सगळं एकारांती असतं, आणि हिला सप्तविभक्ती म्हणतात. न अहम पिबामी सायंकाले दुग्धम, मी संध्याकाळी दूध पित नाही. दिनेश, तर ही